जगभरात 2015 मध्ये वायू प्रदूषणाने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 52% लोक भारत आणि चीनचे नागरिक असल्याचं लॅन्सेट या जगप्रसिद्ध संशोधनपर मासिकाचं म्हणणं आहे। लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोध निबंधानुसार 2015 मध्ये वायू प्रदूषणामुळे चीनमध्ये सर्वाधिक 1108 जणांचा मृत्यू झाला। अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून जेवायला बसण्याची आपली संस्कृती आहे, पण आपला देश खरोखरच अन्नाला पूर्णब्रह्म मानतो काय याबद्दल साशंकता निर्माण व्हावी अशी परिस्थिती। कारण अन्नाच्या नासाडीत भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो। याचा अर्थ जागतिक अन्नधान्य उत्पादनाच्या 1/3 अन्न फेकून देण्यात येतं। त्यात जवळपास 47 लाख कोटी रुपयांचं नुकसान होतं। त्यामुळे अन्नाची नासाडी थांबवता येणं कठीण असलं तरी त्यावर नियंत्रण आणणं ही निश्चित काळाची गरज आहे। देशात दररोज वाया जाणाऱ्या अन्नाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केल्यावरती अन्न बचतीकरता सरकार पावलं उचलताना दिसतंय। केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याविषयी मोठ्या हॉटेल्समध्ये अन्नाचं प्रमाण ठरवण्याकरता नियम तयार करण्यात येतील असं म्हटलंय। नव्या नियमानुसार मोठ्या हॉटेलमध्ये प्रत्येक पदार्थात नेमका किती जिन्नस ग्राहकांना मिळेल हे मेन्यू कार्डवरती लिहावं लागणार आहे। म्हणजे जर 1 प्लेट बटर चिकनची ऑर्डर दिली तर एका प्लेटमध्ये चिकनचे किती पीस मिळणार, किती ग्रॅम ग्रेव्ही मिळेल हे ग्राहकाला आधीच समजलेलं असेल। त्यानुसार ग्राहक किती अन्न ऑर्डर करायचं हे ठरवू शकतील आणि अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं पासवान यांचं म्हणणं आहे। कर्नाटकमधल्या चिकबल्लापूरमधून काँग्रेसचे खासदार आणि माजी कायदा मंत्री वीरप्पा मोइली यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय। मतदान यंत्रणा काँग्रेस खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वीरप्पा मोइलींनी म्हटलं। सुमित्रा महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोकसभेत त्यांना सर्व पक्षांनी शुभेच्छा दिल्या। सभागृहाचं कामकाज सुरू होता। सर्वपक्षीय नेत्यांनी स्वतःच्या जागी उभं राहून महाजनांचं स्वागत केलं। अनेकांनी वाकं वाजवून टाळ्या वाजवून सुमित्राताईंना अभिवादन केलं। संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सभागृहाच्या वतीनं ताईंचं अभिनंदन केलं। पूरा सदन के तरफ से आपको आपके जन्मदिवस के शुभकामनाएं हम देना चाहेंगे। आप स्वस्थ रहे, दीर्घायु रहे और यशस्वी रहे, यही प्रार्थना करते हैं, यही कामना करते हैं। और आपके नेतृत्व में इस सदन का कार्यक्रम ढंग से चले। मे महिन्यापासून देशभरातील पेट्रोल पंप आठवड्यातून 1 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत। पेट्रोल पंप असोसिएशननं 10 मे पासून हा निर्णय अंमलात आणण्याचं ठरवलंय। पेट्रोल पंप धारकांची वाढीव कमिशनची ही मागणी पूर्ण झाली नाही तर मात्र साप्ताहिक सुट्टी घेण्याचा इशारा पेट्रोल पंप धारकांनी दिला। देशभरात 56,000 पेट्रोल पंप धारक आहेत। महाराष्ट्रात 4,700 तर मुंबईत 223 पेट्रोल पंप आहेत। कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत फक्त पत्रव्यवहार करून चालणार नाही तर पाकिस्तानला धडा शिकवा असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते कलावंत आज मातोश्रीवर आले होते। त्या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरेंनी उद्गार काढलेत। व्हेंटिलेटरवर असलेली युती आता कासव गतीनं पूर्वपदावर येते। यावेळी झी 24 तासच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हा टोला मार्मिकपणे हाणला। पाकिस्तानला आता इशारे किंवा धाकदपटच्या तोंडी देऊन चालणार नाही। काय तो त्यांना एकदा आपला हिसका दाखवावा लागेल आणि अशी जर का आपली माणसं त्यांना ते अतिरेकी ठरवून, दहशतवादी ठरवून दिवसा ढवळ्या फासावरती लटकवणार असतील तर मग पाकिस्तानचा निकाल आपल्याला लावावाच लागेल। सध्या एका 11 वर्षांच्या मुलाचं नाव जागतिक पातळीवरती गाजतंय। जागतिक स्तरावरच्या युनेस्कोतर्फे घेण्यात येणाऱ्या युनेस्को युथ स्पर्धेत मुंबईच्या शिवडीत राहणाऱ्या 11 वर्षांच्या आहान फडणवीस या मुलानं पहिला क्रमांक पटकावला। जवळपास 76 देशातून 600 प्रकल्पांमधून आहान याच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली। नुकताच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते आहान आणि त्याच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला। तो पहिलीपर्यंत शाळेत गेलेला, दुसरी नंतर आम्ही शाळेत काढला कारण आम्हाला असं वाटलं की एज्युकेशन सिस्टम काही फार भर टाकत नाही आहे आणि शेवटी काय मग शाळा शिकणार, कॉलेज शिकणार आणि नोकरी करणार तर आम्हाला ते नको आहे। पहिल्यापासून असं की मराठी माणूस आहे, काहीतरी त्या कॉन्सेप्टमधनं बाहेर निघायचं की बँकेत नोकरी लागली की फक्त रिटायरमेंटच्या वेळेला घड्याळ घ्यायचं आणि निघायचं असं नाही। नक्कीच त्यांनी फक्त जॉब नाही म्हणजे कधीच नाही करायचा जॉब, त्यांनी जॉब क्रिएट करायचे ह्या इशूने आम्ही सुरू केलेलं।
आणि आता गेल्या कित्येक वर्षात खरं सांगायचं म्हणजे तो ज्या ज्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलाय त्यामध्ये जिंकलेला आहे. राज्यातल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू करण्यात आलं. उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कर्जमाफी पॅटर्नचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली होती. याचाच भाग म्हणून राज्यातल्या सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली. या माहितीद्वारे राज्यामधले थकबाकीदार शेतकरी आणि त्यांच्यावर असलेल्या थकीत कर्जाची यादी तयार केली जाते. राज्यात 1,36,97,000 थकबाकी शेतकरी आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ज्या राज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे त्या पॅटर्नची माहिती, त्या राज्यात कर्जमाफीचा शेतकऱ्यांना झालेला फायदा अथवा तोटा याचाही अभ्यास राज्य सरकारकडून केला जातोय. येत्या 2 महिन्यात हा सर्व अभ्यास पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीत काय करायचं यावर सरकार विचार करणार आहे. कर्जमाफीमुळे नैतिकतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं मत नाबार्डने व्यक्त केलं. कर्जफेडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कृषी कर्ज माफ करणं हे नैतिकतेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांनी म्हटलंय. गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश सरकारनं 36,000 कोटींचं कृषी कर्ज माफ केलंय. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणातही कर्जमाफीची जोरदार मागणी होती. क्रेडिट रिकवरी के प्रति मॉरल हजार्ड जो ना हो उसको ध्यान में रखकर ही स्कीम बननी चाहिए. और जो सिर्फ जो नीडी क्षेत्र हैं जहां पर किसी न किसी विपदा के कारण नहीं हो पाया है उन तक ये सहायता उपलब्ध करानी. एक ऑमनीबस लोन वेवर की स्कीम नहीं होनी चाहिए. जैसा आरबीआई गवर्नर ने कहा कि उससे मॉरल हैजार्ड होता है. जिल्हा बँकेनं 60,000 शेतकऱ्यांची खाती गोठवली. त्याप्रकरणी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आज शेतकरी आणि संचालक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. बँक खाती लवकरात लवकर मोकळी करण्याची व्यवस्था करा, अन्यथा 2 दिवसात निर्णय झाल्यानंतर बँकेला कुलूप ठोकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. गोठवलेली खाती लवकरात लवकर मोकळी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कायद्यात बदल करत येणाऱ्या काळात राज्यामधल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सरपंच, व्यापारी, विकास सोसायटी सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नसून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणार असल्याचं मत राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं. ते धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना बोलत होते. 60 वर्ष सत्तेत असताना विरोधकांवरती संघर्ष यात्रा काढण्याची वेळ का आली असा सवाल यावेळी उपस्थित करत मंत्री खोत यांनी विरोधकांना चिमटा काढला. मुंबईकरांना सलग 3ऱ्या दिवशी एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईमधल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. एटीएममध्ये पैसेच नसल्याचं चित्र पुण्यातही पाहायला मिळतं. त्यामुळे एटीएमच्या बाहेर रांगा लावूनही पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नसल्यानं पुणेकर चिंतेत आहेत. मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये देखील हे चित्र पाहायला मिळतं. जालना शहरातल्या बहुतांश एटीएम मशीनमध्ये 2 दिवसांपासून खडखडाट आहे. त्यामुळे पैसे उपलब्ध असलेल्या एटीएम्समधून पैसे काढण्याकरता नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते. दरम्यान बँकांना पुरवण्यात येणाऱ्या रोकड मर्यादा घटवल्यानं अनेक एटीएम्समध्ये खडखडाट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पण रोकड मर्यादा घटवली नसल्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आधीच खुलासा केला. नोटबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाल्यानं कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांचा कल होता. मात्र पुरेशी रोकड उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळले. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याकरता एटीएममध्ये कमी चलन पुरवठा करण्यात येत असावा अशी शक्यताही वर्तवण्यात येते. राज्यातल्या अनेक एटीएममध्ये खडखडाटाचं चित्र असताना नागपुरात मात्र संमिश्र चित्र पाहायला मिळालं. शहरामधल्या अनेक एटीएम्समध्ये पैसे होते. ग्राहकांच्या रांगाही दिसून आलेल्या आहेत. शहरातील अनेक बँकांचे एटीएम मात्र नक्कीच बंद आहेत. जे एटीएम सुरू आहेत त्यातनं मात्र ग्राहकांना पैसे नक्की मिळत आहेत. दैसरीतल्या शाळेतून चक्क 10वीचे पेपर गायब झाले. त्यानंतर आता शाळा प्रशासनानं दैसर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून गुन्हा दाखल केला. ही शाळा दैसर पूर्व इस्रा विद्यालय असं या शाळेचं नाव आहे. 3 तारखेला शाळेतनं 10वीच्या उत्तरपत्रिकेचे पेपर चोरीला गेलेत. मात्र बोर्डाबरोबर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोर्डाकडून परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी सर्व शाळांमध्ये पेपर पाठवले जातात. मात्र तपासणीकरता पेपर पाठवले असता शाळेतून विज्ञान, संस्कृत आणि इतिहास अशा 3 विषयांचे एकूण 512 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यात अशी माहिती समोर येते. प्रिन्सिपल पाठक जे आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे जे तपासणीसाठी पेपर आले होते त्यापैकी
इतिहास, विज्ञान आणि संस्कृतीचे एकूण मिळून 516 जे पेपर्स होते, जे तपासणी न झालेले पेपर्स, ते चोरीला गेलेले आहेत अशी त्यांची तक्रार. त्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. मुंबईमधल्या चेंबूरजवळच्या अमरमहल फ्लायओव्हरच्या दुरुस्तीला महिन्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या फ्लायओव्हरचे सध्याचे बोल्ट्स निखळल्यानं रस्ता खचू लागलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुरुस्तीकरता ITI मुंबईसह अनेक तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सुरुवात केली. वाहतूक कोंडी टाळण्याकरता पर्यायी मार्गाचा वापर सुरू केल्यानं 2 दिवसांपूर्वी असणारी वाहतूक कोंडी आता पाहायला मिळत नाहीये. ठाण्यामधल्या ठाणे जनता सहकारी बँकेनं 2016-17 या आर्थिक वर्षात 100 कोटींहून अधिकचा नफा मिळवला. बँकेचे अध्यक्ष नंदगोपाल मेनन यांनी माहिती दिली आहे. बँकेनं सलग 3ऱ्या वर्षी 100 कोटी निव्वळ नफा मिळवला असून 11 नवीन शाखा उघडण्यात येणार आहे. बँकेनं UPI बरोबरच भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. बँकेच्या ठेवी 9,351 कोटी झाल्यात. याच कालावधीत बँकेनं 5,000 कोटींचं कर्जही वाटप केलं. अमेरिकेमधल्या युनायटेड एअरलाइन्सनं एका डॉक्टर प्रवाशाला विमानातून फरफटत बाहेर काढलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. कंपनीची बदनामी झाल्यानंतर कंपनीच्या CEOनी माफी मागितली आहे. त्याआधी मात्र सुरक्षा रक्षकांचा हा प्रवासी ऐकत नसल्याचं कंपनीचं स्टेटमेंट होतं. US डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशननं याबाबतीत चौकशीचे आदेश दिले. इराकी सेनेचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याहार रसूल यांच्या म्हणण्यानुसार ISIS संघटना आता हरली. इराकच्या 40% भाग आधी ISISच्या ताब्यात होता, मात्र आता फक्त 6% भाग ISISकडे आहे. त्यामुळं हळूहळू इराकमध्ये ISISची ताकद कमी होत असल्याचं म्हटलं जातं. सिरियामधल्या दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या अल लक्मिहावरती बॉम्ब हल्ला झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात सिरियाई सरकारनं बॅरल बॉम्बचा वापर केला. मात्र सरकारनं त्यांचं हे म्हणणं खोडून काढत सेना बॅरल, ड्रम आणि सिलेंडर बॉम्बचा वापर करत नसल्याचं स्पष्ट केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन सध्या रशिया दौऱ्यावरती आहेत. दोन्ही देशांमधले तणावपूर्ण संबंध, सिरिया आणि अनेक मुद्द्यांवरून त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते शॉन स्पिसर यांनी सिरियाचे राष्ट्रपती असद यांची तुलना हिटलरशी केली. हिटलरनं देखील लोकांच्या हत्या करताना केमिकल बॉम्बचा वापर केला नव्हता असं वक्तव्य स्पिसर यांनी केलं. या वक्तव्यानंतर मात्र स्पष्टीकरण देणारी एक प्रेस रिलीज त्यांनी सादर केली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत उत्तर कोरियाला थेट धमकी दिली. उत्तर कोरियाचा हेतू खूपच भयानक आहे. जर चीननं मदत केली तर ठीक आहे, नाहीतर आम्हीच याचा सामना करू असं ट्विट त्यांनी केलं. ट्रम्प यांचं हे ट्विट दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधानंतर आलं. उत्तर कोरियानं आपल्या सीमेजवळ अमेरिकन युद्धनौका पाठवण्याचं वृत्त नाकारलं. तसंच जर अमेरिका युद्ध करायला तयार असेल तर उत्तर कोरिया देखील सज्ज असल्याचं स्पष्ट केलं. सिरियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आपली युद्धनौका कोरियाच्या सीमेजवळ पाठवल्याचं मान्य केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये फ्री पब्लिक कॉलेज ट्युशन प्रोग्रामची सुरुवात झाली. या अंतर्गत गरीब कुटुंबातल्या मुलांना ट्युशन फी माफ करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून 9,40,000 कुटुंबांना फायदा होणार आहे. निवडणुकीदरम्यान शिक्षणातली महागाई हा महत्त्वाचा मुद्दा होता. जर्मनीमध्ये चॅम्पियन लीग मॅच खेळण्याकरता जाणाऱ्या बोर्सिया डोर्टमंड फुटबॉल टीमच्या बसमध्ये स्फोट झालाय. या स्फोटात खेळाडू मार्क बाट्रा जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. स्टेडियमला कोणताही धोका नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. येत्या 1 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहे. देशातल्या 5 शहरात ही योजना 1 मे पासून आंतरराष्ट्रीय दरानुसार इंधनाचे दर बदलण्याबाबतीत लागू करण्यात येणार आहे. एकदा ही प्रणाली यशस्वी झाली की मग तिचा देशभर वापर केला जाईल. सध्या सरकारी इंधन वितरण कंपन्या दर 15 दिवसांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दरानुसार निश्चित करतात. यापुढे पुदुचेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंडीगडमध्ये पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलतील. चंद्रपूर शहर महापालिकेच्या निवडणुकीकरता काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला. माजी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ नेते नरेश पुगले यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात दिल्ली मनपाच्या धर्तीवर
300 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन देण्यात आलं. पालिकेच्या वाढीव मालमत्ता कराबाबतीत लोकांमध्ये असलेला असंतोष कॅश करण्याचा काँग्रेसचा या निमित्तानं प्रयत्न असल्याचं बोललं जातं. येत्या 15-16 एप्रिलला जळगाव जिल्ह्यात शेतकरी संघर्ष यात्रा दाखल होते. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह वीज बिल, तूर खरेदी केंद्र, शेतमालाला रास्त भाव, महागाई अशा अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन करून तब्बल 4 तास ठिय्या दिला. जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन स्वीकारण्याकरता दालनातून खाली बोलवण्यात आलं. मात्र प्रोटोकॉलमध्ये बसत नसल्यानं जिल्हाधिकारी खाली आले नाही. त्यामुळं वाद चांगलाच चिघळला. नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यामधल्या आरवी अनगरे इथे महसूल विभागानं अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. तहसीलदार महेंद्र माळींच्या पथकानं भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करत 5 बोटी उद्ध्वस्त केला. तब्बल 20 लाख रुपयांच्या बोटी त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या. चंद्रपूर शहराच्या एका टोकावर असलेल्या ठक्कर कॉलनीमध्ये सीए यशराज मुनोत यांच्या घरी चोरी झाली. मध्य प्रदेशमधल्या एका धार्मिक कार्यक्रमाकरता गेले असता चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केलाय. घरातून 62 तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केलंय. चोरी केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 16 लाख सांगितली जाते. पोलीस पुढचा तपास करतात. शासनानं कितीही कडक कायदे केले तरी रुग्णांच्या नातेवाईकांकडून काही डॉक्टरांना होणारी मारहाण, त्यांच्यावर होणारे हल्ले थांबत नाहीत. वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे जळगाव शहरातल्या महिला डॉक्टरांनी आता स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्याचे खास प्रशिक्षण सुरू केलं. महिला डॉक्टर्सनी एकत्र येऊन हा राज्यातला पहिलाच अभिनव उपक्रम हाती घेतला. उत्तर प्रदेशात दारुण पराभवाचा स्वीकार करावा लागलेल्या बहुजन समाज पक्षानं आता देशभरात ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारलं. मुंबईच्या पोलीस मैदानातही ईव्हीएम विरोधात निदर्शनं करण्यात आली. याकरता हजारोंच्या संख्येनं बसपा कार्यकर्ते राज्यभरातून आले होते. आलिया सिद्धार्थ, करीना सैफ आणि रणवीर दीपिका हे तिघं पॉवर कपल करण जोहरनं मुंबईत ठेवलेल्या शानदार पार्टीत सहभागी झाले होते. करण ही पार्टी फेमस डिझायनर क्रिस्टिन लेबोटिनसाठी ठेवली होती. या पार्टीत शाहरुख, जॅकलिन फर्नांडिस, श्रद्धा कपूर, मलाइक अरोरा, अमृता अरोरा, फराह खान, कबीर खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जान्हवी कपूर देखील यावेळेला श्रीदेवीची मुलगी जी आता पदार्पण करणार आहे ती देखील या पार्टीला उपस्थित होती. आदित्य राय कपूर या पार्टीत एकटाच एन्जॉय करताना दिसला. आमिर खानच्या वतीनं त्याची पत्नी किरण राव ही या पार्टीला हजर होती. करण जोहरच्या पार्टीमध्ये रणबीर सिंग आणि दीपिका पदुकोणची चर्चा होती. दीपिका पदुकोण या पार्टीमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये आली होती. त्यामुळे पार्टीत रणवीर दीपिकावर लट्टू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच विवादांमध्ये फसलेल्या पद्मावती सिनेमामुळे रामलीलानं एकत्र मीडियासमोर येणं बंद केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.